हे अरे गळ कशाला सोडलास? मासा गळाला लागला बापू. काय तू पण मालक मी ते मालक या 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 त्या दोघांचं लफड सुरू झालं का काय? अरे बघ 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 कशी हातात हात घेऊन बसल्यात राघू मैनावांनी. बापू राघू मैना नव, ह्योच आपल्या गळाला लागलेला मासा आहे. आता याचा उपयोग होणार, ह्योच आपला सोनेरी मासा. बाप्या अरे ह्याचं पैसे मिळणार नव? वय पैसे मिळणार, पैसे कमवायचा टाइम आला. स्वयंसेवक मासे घेत आहे काय? ताजे ताजे आहेत. बापू काय नाही काय नाही, चालू दे चालू दे चालू दे. ओ मालक बोमला आता यो गावभर करतोय. ताई साहब ताई साहब असं गप का बसलायसा? तुम्ही असं तोंड पाडून बसला की मला कस तरी होतं. माझ्या काळजात का नाही गलागला होते. ताई साहब ताई बोल. तायडे एक नंबर खतऱ्या खबर आहे. खबर आणि ऐकलं की नाही टून दिशिवडी मारशील तू. वक हा काय ते? अरे सांग काय ते? हा 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 सांगतो. काय तायडे आम्ही दोघं आहे की नाही, म्हणजे मी आणि बापू ग इथं नदीवर आलतो मासे पकडायला. अरे वकट्या तोंडाच्या हे सांगायला फोन लावलायस कामासनी? खबर वेगळी आहे, जरा ऐकून घे की. अरे मग खबर सांग की, कशाला उगाच लांबड लावत बसलायस? नाही पैशाची जरा लईच सनसन होती ग तायडे. पप्प्या लांबड लावू नगस असं सांगितलंय आम्ही. हे बघ आम्ही लांबड लावू नये असं वाटत असेल तर आमचा हात जरा वल कर की. बापू आणि मी उपाशी आहे का लई दिवस झाले? सांग खबर जर लायकीची असेल तर तुझ्या तोंडावर पैसे मारतो. हा मग असं सांग की. आता सांगतो. ते राणा आणि जिजाई की नाही त्या दोघांचं लपड चालू आहे. काय काय डोसक्यावर पडलायस काय? अरे त्या ठोकायचं लगीन झालंय माहित नाही का तुला? हे लगीन झालं असलं की नाही तरी पण हिथं नदीवर येऊन रंग उधळाय दोघं बी. खोटं वाटतंय? खोटं वाटतं तुला बापू? सांगाव. होय वहिनी साहेब, मी माझ्या डोळ्यानं बघितल्याने कानानं ऐकलंय. अहो दोघं बी कनी हातात हात घालून अशी बसली होती. आमासने बघितलं आणि टुंदीशी उड्या मारून पळून गेली. टुंदीशी. बघ तायडे ऐकलंच काय?
सगळं? अहो तुम्ही मला उपाय सांगणार होतात मल्लिका देवी. कसला उपाय? आणि कोणी मल्लिका देवी? काय चाललंय हे? नामासने असं काय बसवलंय? हा काय चाललंय? अहो ताईसाहेब, तुमच्या अंगात का नाही लोकांच्या अडचणी सोडवणारी ती मल्लिकात मावशी आलती. काय? हा. ए मावशी नाही, वाळवंटातली राणी. नंदिता, तुला काय माहित नाही? नाही हो, आमासने काहीच समजणं झालंय. आणि सगळं दुखायला लागले अंग. लय दमल्यासारखं झालंय हो आमासने. दमले काय झालं? झाड दमले होते. तुझा ताईसाहेब, काय झालंय? काय नाही तू आराम कर. तुला घेऊन जाऊ. हा चला जा, 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 चला आराम कर. ताईसाहेब, चला. हळू 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 हळू. माझं नशीबच खोट आहे बघा सनिदा. नेमकं मी जेवाय बसलो पंक्तीत की मटण संपते. काय? म्हणजे अहो माझ्या लग्नाचा उपाय सांगणार होते तेवढ्यात गायब झाली मल्लिका. काय चाललंय अवधी? आणि तू बोलतोयस काय मरता? नाही माझा विश्वास आहे या सगळ्या गोष्टीवर आहे सनिदा. हा सूरज, हे असं अचानक अंगात कसं येतंय रे? हे बघ गोदाक्का, नंदिताला काय हौस आहे असं सगळं करायची? आणि करून काय मिळणार आहे तिला? हा तेच म्हणतोय मी. हा मल्लिकांनी राणादाबद्दल सांगितलं होतं की नाही, ते सगळं खरं आलं का नाही? होय. खरं असू दे नाही तर खोटं असू दे, ह्याचं काहीतरी करायला पाहिजे. अरे असं अंगात येणं बरं नाही. गोदक्का, गोदक्का, बाळा तू बरा आहेस ना? तुला काय झालंय ना? नाही नाही, टेम्पोची धडक होता होता वाचला पैलवान. त्यामुळे राणादावर संकट आलंय. बाबा माझं सोड रे. वहिनींचं काय झालं ते सांग. वहिनींच्या अंगात यायला लागलंय. होय, सगळ्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी वाळवंटातली राणी मल्लिका त्यांच्या अंगात यायला लागल्या. वाळवंटातली राणी? वय मर्दा, ती जे काय सांगते का नाही सगळं खरं सांगते. तुझ्यावर संकट येणार हे बी सांगितलं होतं आणि तसं झालं बी, होय की नाही? होय. ओ नाही हो, असं काही नसतंय. ए थोबाड मीठ तुझा. राणादा, तुला चांडाळणीपासून धोका आहे असं सांगितलं नंदिताने. तू जरा सावध राहा. बाबांना जरा शांत वाढ. मालक जरा इकडे. गोदाक्का, आधीच्यामुळे राणाचा जीव धोक्यात आलता. अगं मरता मरता वाचलाय. मला वाटतंय नंदिता सांगायला लागली ती चांडाळी हीच आहे. तू तरी आडव राणादाला बघ, तेवढ्या जवळ चाललंय बघ तिच्या. मला काही खरं वाटत ना काय, या समजा अंधश्रद्धा आहे. मला बी काय समजून झालं. समजच नाही खरं वाटते त्याचं काय. आपण एक काम करूया, आपण का नाही डॉक्टरांनी बोलवूया, ते सांगतील की काय ते. बोलते तुम्ही काय अंगाचं दुख नाही? हो तसल्या डॉक्टरला नाही बोलवायचं. मनाचा डॉक्टर असतो का नाही त्यासनी बोलवायचं. म्हणजे ते मानसोपचार तज्ञ. हा त्यासनी बोलवूया. वा ताईसा वा, एकच नंबर. काय सो काढलं हो तुम्ही? एक नंबर तर आम्ही शाळेत बी सोडला नव्हता चंदे. होय, कॉप्या करू नवा. काय म्हणलेस? एक नंबर आहेत माझ्या ताईसाहेब, हे महत्वाचं. हा कसं कसं ना. बरं ताईसाहेब, आता पुढे ही मल्लिका अजून काय काय करणार? आता बघ, एकेकाला गंडून कसं आमचं भक्त बनवतो ते. वय वय वय, बनवा बनवा. बरं ताईसाहेब, हे सोंग आणलेलं कोणाला कळलं तर आपण दोघे बी बाराच्या भावात जाऊ. काय म्हणलीस? काय चांगलं बोलायला तुझी जीभ धरते का गं? तू अशी ऐकायची नाहीस बघ.
मालिकात मावशी या लेकराची चूक पदरात घ्या, या लेकराची चूक पदरात घ्या. मावशी आम्ही मालिकात ताई 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 असं बोलायचं. आम्ही एक नंबर हाय आणि एक नंबरच राहणार. आमचं सोंग कुणाच्या बाला बी कळणार नाही. अशी झळकली पाहिजेत बापू गावभर पोस्टर सगळ्या. हा माझ्या तायडीच्या दरबारात गर्दी झाली पाहिजे. पप्प्या हा बरं आपल्याला पैसे मिळणार ना हो? होय होय म्हणून काय काय तिकडे जाऊ तिकडं. हा. म्हणून मी काय म्हणतोय आपल्या देवीच्या दरबारामध्ये ही गावची लोक दक्षिणा ठेवतील. त्यांचा बा ठेवल बा. हे रानाचा मळा नाही, देवीचा दरबार आहे. इथं फुकट काय बी चालणार नाही. हा आणि ते तुला 50-50 मिळणार आहे, त्यातलं माझं 50 फिक्स आहे ना? लावा तिथं लावा. पैसे पाहिजे म्हणतात सारखं. लावा हा, बस हा. काय बी म्हण पप्प्या, अरे हे हे बघ हा ह्याच्यामध्ये कधी माझं नाव पाहिजे. कशाला पाहिजे गर्दी? माननीय परेश पाटील एवढं नाव बास आहे. लावा तिथं. हे काय उघडलं आपल्या गावचं नशीब उघडलं. आता सगळ्या अडचणी दूर होणार. म्हणजे दुबईच्या वाळवंटाची राणी आपल्या वहिनी साहेबाच्या अंगात आल्या. आता आपलं समद गाव मालामाल होणार. होणार होणार होणार. आणि कुणाची काय अडचण असेल तर त्याच्यावर तोडगा निघणार म्हणजे निघणार. सांगा सांगा हे सगळ्या गावाला सांगा. जावा जावा गावाला सांगा सगळ्या जावा. बरं बरं. आणि तुम्ही बी या. हा हा या या. लावा लावा. त्या वहिनी साहेबांची काय भानगड रे? त्यांच्या अंगात दुबईची राणी आल्या म्हणून. अरे वहिनी साहेब तर आपल्याला गंडी होत्या, ते आपल्याला माहितच आहे. काय म्हणलास? नाही घाबरू नकोस की. घाबराय काय झालं? नाही माझं म्हणणं काय माहितीये काय, ती देवी जी वहिनी साहेबांच्या अंगात आल्या, मलिकात देवी, तिला काय माहिती आपण कुणाच्या अंगात चाललोय ते? अरे बाबानो, आल्या आल्या तुमच्या लाडक्या रानाला तिनं साक्षात्कार दिलाय. वय वय आमचं खोटं वाटत असेल तर तुमच्या लाडक्या रानाला विचारा. वय वय विचारा विचारा. आणि कुणाच्या काय अडचणी असतील तर वहिनी साहेबांनी म्हणजे मलिका देवीला भेटायचं, दर्शन घ्यायचं, लगेच अडचणी दूर होणार, सगळं समाधान लगेच मिळणार बघा. चालते काय? काय एकमेकाकडे बघायला कशाला टेन्शन घ्यायलाय? होणार सगळ्या अडचणी दूर होणार. फक्त त्याच्यात एक काम करायचं, डायरेक्ट देवीला भेटायचं नाही. संपर्क माननीय परेश पाटील, त्याशिवाय देवी काय प्रसन्न होत नसती. कळलं काय? आधी मला संपर्क साधा आणि मग देवीला भेटायचं. चालतंय ना? चला चला येऊ काय? चला बापू चला. ते पोराला अभ्यासाचं काय अडचण असेल तर सांगायचं. तुम्ही या पास का नापास विचारायला. चला चला. जय हो मलिकात देवी. ना हे जरा धर रे. हे घे खळ घे. काय झाले? लई दमलोय बघ आता. ते तुझ्या टपरीजवळ तेवढं लावायचं राहिले. लाव की. हा चला. जय हो मलिकात देवी. जय हो नंदिता मैया. असं काय बघतायसा? अहो डोळं बाहेर येतील की. आणि ताईसाहेबांच्या डोळ्यातनं जाळ बाहेर पडला की अशी राख होईल की काही विचारू नका. संदे मग आमासनी चहा कोण करणार? वय वय मलिका देवीसनी चहा पाहिजे. जावा ना. देवीला का ताईसासनी? उगा जादा चौकशा करायची गरज नाही. मलिका देवीला चहा पाहिजे. जावा ना. देवीला चहा? भलतीच आहे की देवी. मलिका देवीचा जर कोप झाला का नाही तर अशी राख होईल का नाही की काही विचारू नका. चंदे सारखं काय राख राख? जेवढं सांगितलंय तेवढं ऐका. नाही त्या चौकशी करायची घाण सवय लागली बघा तुम्हासनी. हा जावा, नाहीतर खरंच मलिका देवीचा कोप होईल. कोप.
वहिनी काय रुपये? मी बी हेच म्हणते. अव मलिकात राणीचं रूप आहे. वय पण तुम्ही कशा पायी केले? अव आमच्यासाठी नाही, ती मलिकात राणी आमच्या अंगात येते की नाही त्यासाठी केले. वहिनी साहेब, हे शोभत नाही आपल्या घराला. अव आमच्यासाठी नाही हो, मलिकात राणीसाठी करायला लागले हे. पण असला अवतार. जय हो, जय हो राजमा, जय हो. अजून सुरू व्हायचं आहे. नाही नाही, मग आधी माझी अडचण सोडवा. येऊ द्या लोकांनी अडचणी सोडवायच्या त्यांच्या. हे काय म्हणायचं? ह्या राणीमाच्या लीला आहेत, लीला. हा, जय हो राणीमा, जय हो राणीमा, जय हो. खतर 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 अलमत 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 खतर 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 अलमत 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 अलमत. पावसाळून जाऊ नका. खतर खतर आलमत आलमत म्हणजे काहीतरी डेंजर आहे, अडचण आहे, संकट आहे. हा, आणि तेच अडचणी आणि संकट सोडवायला आपली राणीमा आली. होय 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 होय. वा बापू वा. बोला काय पाहिजे, काय अडचण आहे? माझी मस भाराभर खातीया आणि वाटीभर दूध देतीया. राणीमा 4-5 लिटर दूध देईल असं काहीतरी सांगा. अरे काय वाटीवर दुधात तांब्यावर पाणी होत की काय विचारायला ये. राणीमा, मी 11 लाखून लाईट घेत होतो, पण अचानक लोड आला आणि माझी मोटर जळाली हो. याच्यावर काय तर उपाय सांगा की. अरे आकडा कशाला खेळ? मी काय म्हणतोय, मेकॅनिक कडे जायचं. इकडे काय काम आहे तुझं? माझ्या म्हाताऱ्याचा पाय जड झालाय, काय तर असा उपाय सांगा की टनाटन उड्या मारायला लागतील. बाळा, तुझ्या काय म्हाताऱ्याला दूरवरच्या उड्या खेळायच्या तोय? खतर 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 उडी उडी उडी. एक उडी, 2 उड्या, 4 उड्या. बोला बोला किती उड्या पाहिजे? आता तुमच्या मनानं ठरवा, मी काय सांगणार. अलमत कलमत अलमत अलमत कलमत अलमत कलमत अलमत कलमत. यो मंत्र आहे. 4 सोमवार यो मंत्र म्हणा, मन नीट होणार. अहो 4 सोमवार म्हातार जगल का नाही माहित नाही. 4 दिवसात काय होईल असं सांगा की. अरे तुझं म्हातारा तिने उड्या मारल्याशिवाय मारणारच नाही. राणीमा, खतर 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 मारणार 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 मन उड्या मारणार मारणार. दणकन पळणार 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 पळणार. असं असं पळणार तुझं म्हातारा पळणार. पण जरा टाइम लागेल. होणार होणार. शांतता शांतता. सगळं सगळं होणार, सगळं होणार. राणी माता की जय हो. जय हो राणीमा. जय हो. राणीमा, माझ्या बायकोच्या भावाला नोकरी लागणं झाल्या.
आणि त्याचा माझ्या डोसक्याला ताप झालाय बघा. काहीतरी करा. मिळणार मिळणार, नोकरी मिळणार, पैसे मिळणार. वाट बघा. काय ते? अरे वाट बघा म्हणजे धीर धरा, समजा मिळणार. कसं असतं ते आर्थिक घाई संकटात नाही असते की नाही. मिळणार मिळणार मिळणार. जय हो राणीमा, जय हो जय हो. नाही पण लई टाइम लागेल काय राणीमा? नाही 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 नाही, लय टाइम लागून चालणार नाही. माझ्या बायकोनं माझा जीव खाल्लाय. मला आताच्या आता काहीतरी उपाय सांगा. हा आता बायको जीव घेणार म्हणल्यावर उपाय लगेच मिळाला पाहिजे, होय का नाही? खतर 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 खतर. माझ्या मळ्यात काय उगवणं झालं या. अहो माझा शेजारी माझ्या मळ्यात गुरं सोडतोय, तेव्हा त्याची गुरं मरावी असं काहीतरी उपाय सांगा बघा. तू आणि वहिनी साहेबांना ते गावात अडचणी निर्माण करायचं प्लॅनिंग केलंय खरं, पण आपण गावले बिरू तर बापू भाऊनी म्हणून प्लॅनिंग करायचं असते ना, कशाला गावाच्या गोष्टी करायला लागू. हा तू विसरला असशील पण मी नाही विसरलो. अरे मग चांगले. अरे मागच्या वेळी ते गावाच्या बाहेर पालं पडली होतीच काय, आणि त्यांना आपण चोरीच्या प्लॅनिंग मध्ये अडकवायला गेलो होतो आणि आपण घावलो होतो. मी नाही, तुम्ही घावला होता. वार वा. अरे मला केला होतास पुराण, तू गेला होतास पळून. पण लक्षात ठेव, आता तरी मी गावलो तर पहिल्या नाव मी तुझं घेणार आहे. बापू हे असं काही होणार नाही हो. बघा ह्या टायमाला आपण फुल प्लॅनिंग करून उतरायचं. पोरं पळवायचं म्हणजे जरा जादा होते. मी असताना कशाला घाबरालाय तुम्ही बापू, मी आहे ना. चला चला जाऊ. एक मिनिट, ते बघितलं काय गिरणीवाले आले, त्याचा पट्टा बसूया जरा. चला ए गिरणीवाले, अरे सच्चा जरा धमकी इकडे. काय सर्जन मदत करा, मदत करा गावा. पट्टा काय काम आहे? काय नाही त्याने तुटला काय तुझ्या गिरणीचा पट्टा? नाही तुटला. तुटल. हे बघ सचा, काय कर, एकदा राणीमाच्या दरबारात ये, तिचा आशीर्वाद घे, तिच्या पायात जा, म्हणजे तुझ्या सगळ्या अडचणी दूर होतील. बघ काय जा म्हणून सांगतोय? हा तुझ्या त्या राणीमाचा त्याचं फप झालं होतं. काय ते? त्याचं फप. कळलं. अरे लोकांनी एवढ्या अडचणी सांगितल्या, एक गेला सांगितलं काय? अरे पुढ्या मी काय म्हणतोय, पी हळद हो गोरी, असं कधी होते वय? नाहीतर मी झालो नसतो काय. ते वेगळं आहे. तेच म्हणतोय, म्हणजे अरे धीर धरायचा जरा. बघ मी म्हणतोय राणीमाच्या दरबारात तू गेलास का नाही, तुझ्या सगळ्या समस्या दूर होतील. फक्त 1,000 रुपये खर्च करावा लागतो. 1,000? 1,000 किती? 1,000 रुपये? काय आणायचं काय दोघं? हा आधी 4 लोकांना अनुभव येते, मग बघतो काय करायचे. मला शिकू नका. याच्या गिरणीचा पट्टा मोडला याच्या. मी काय म्हणतोय, समज सच्यानं आपल्याला 1,000 रुपये दिले तर त्याच्या गिरणीच्या पट्ट्याची समस्या कायम बंद होईल. ती गावात होणार नाही बापू, पण आपण काय म्हणले, 10 मधली एक समस्या सुटली पाहिजे. मग हे सच्याचा पट्टा आपण 9 मध्ये टाकू, सुटला नाही तरी चालतंय. तिथं गप्पा मारणार आहे काय? त्याला बारा गावात जायला पाहिजे आणि 10 मधली एक अडचण अशी निवडायला पाहिजे जी आपल्याला सुटेल. चला येळ नाही माझ्याकडं. चला. सायकल माझी किंवाची र राणी, किंवाची र राणी माझी, किंवाची र राणी. सायकल माझी किंवाची र राणी माझी, किंवाची र राणी. नानांच्या आयुष्यात कसल्याच अडचणी नाहीत, बघितलं काय? वैर वा नाना, बराय कसल्या अडचणी नाहीत ना आयुष्यात. अडचणी तरी जन्माला लागल्यात. काय सांगू तुला, वाट आलाय बघा ह्या आयुष्याचा. अरे नान्या असं बोलू नये. बघ तुला ज्या बी काही अडचणी आहेत का नाही, त्या घेऊन राणीमाच्या दरबारामध्ये ये, तुझ्या समध्या अडचणी दूर होतील. म्हणजे वहिनी साहेबांच्याकडे? बाबा वय जय जागृत राणी आहे की. आपल्या गावावर सुखाचा पाऊस पडायसाठी डायरेक्ट वाळवंटात ना आल्या. अरे पण गावातली तरी सगळी लोक म्हणतात तर लय मोठा झोल आहे हो. काय घेणार ना? वय काय तुमचं? आमच्या बापूंपेक्षा मोठा आहे तुम्ही. आणि कुठल्या तरी आयऱ्या गेऱ्या माणसांवर विश्वास ठेवता बोलण्यावर? अजिबात नाही. स्वतः अनुभव घ्या मग विश्वास ठेवा. अरे बाबा लय जागृत दिवी आहे ती, समध्या गावाच्या अडचणी दूर करणार. बघ चालते. बरं हे जाणार ना सायकल बाकीच्या काय? अरे पप्या, एकच सांगून ठेवतो, माझ्या सायकलकडे वाकड्याला जरा बघायचं नाही काय.
अरे ही सायकल म्हणजे माझा जीव आहे जीव. वय 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 रोज कुठं जावा बा. मी आपलं सहज म्हणलो हो, चांगली वाटली म्हणून. लय शहाणा आहेस. या 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 नाही नजर कोणा लावत नाही तुमच्या सायकलला. टांग टाकून जावा की. नाही टाकत मी टांग. ही सायकल राणी आहे माझी. फिरून तुझ्या नानाची टांग म्हणा. टांग सोडाव बापू. या नानांचा जीव चोरायचा आहे आपल्याला. चोरायची. हुशार ग माझा बापू. हुशार हुशार हुशार. आता ही सायकल आपल्याला चोरायची आहे आणि लपवायची आहे. ही देवी मा सांगल की दरबारात. चला चला लय काम आहे बापू. आम्हाला तर राहिली का कशी वाटते ती. अहो एकदा स्वतः अनुभव घ्या आणि मग बोला की. काय गरज नाही घ्यायची. करा काम. काम करा रे. राहू दे पप्प्या. त्यांच्या या नवीन पायपा बी जमिनीतनं गायब झाल्या की नेमक कळलं तुम्हाला. मला बापू चला. नम्राप्रमाणे बसा. नम्राप्रमाणे विचारा. हा जय हो राणी माकी. जय हो जय हो जय हो. पहिला कोण आहे? मी. हा विचारा. पर उपाय मिळणार ना व. अहो काल हे माणसं आली होती. ती सांगत होती काहीतरी झोल आहे. हा. खतर 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 अलमत अलमत. अरे जरा गप गुमान बसा की. राणीमाचा कोप झाला तर उभ्यानं जळून जाशीला. ए कुणी बी राणी मावा डाऊट घ्यायचा नाही सांगून ठेवतोय. अरे काल त्यांनी सांगितलेल्या नंबरची लॉटरी काढल्या मी. 5 लाख रुपये जिंकलोय. काय 5 लाख. मग 5 लाख रुपये. जय हो राणी माकी. जय हो. जय हो जय हो राणी माकी. जय हो जय हो जय हो जय हो जय हो. राणीमा सुरू करूया. राणीमाची प्रार्थना सुरू झाली. हात जोडा बरं समद्यांनी. जय हो जय हो जय हो. हॅलो ताडी. हा आम्ही रेडी आहे. चालू कर तू चालू कर. हा पण आयडिया काय माहितीये काय. तिकडे आम्ही दोघं जर आत पाहिजे होतं ग. म्हणजे तिथं ठुमका मसनी बघायला मिळाला. तुझ्या तोंडात पडली माती. काय झालं राणीमा? नीट बसा नीट बसा नीट बसा. हा तोंडात माती पडल्यासारखं काय बी विचारू नका. हा चला चला राणीमाच्या पायात या समधी जण. चला उठा 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 या. त्यासनी अडचणी सोडवायला बोलवलंय का पायात लोळण गेला. खतर 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 खतर.
दासीनं दासीसारखं राहायचं. गावच्या अडचणीत सोडवायला आम्ही समर्थ आहे. जय हो राणीमा की जय हो. या पुढे या. जय हो. चलो राणीमा, माझी सायकल चोरीला गेली हो. आणि माझी सायकल म्हणजे माझा जीव काय प्राण आहे. काय नाव तुझं? नाना. नानाची सायकल. अहो जीव म्हणा राणीमा, माझा जीव म्हणा त्यो. हा ते नानांची सायकल आहे की नाही, ते पाण्याची टाकी आहे की नाही, पाण्याच्या टाकीच्या मागे एक झुडपा आहे, त्या झुडपात ठेवल्या. बरोबर ना? बरोबर. हा लॉक किया जाय कर तू. पाणी दिसतंय आमासनी. म्हणजे माझी सायकल नदीत पडली. टाकी म्हणजे पाण्याच्या टाकीत पडल्या. पाण्याच्या टाकी माग झुडपा तुझी सायकल आहे. खरंच काय नाहीतर खोट? खतर 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 खतर. अलमत. आवा तर राणीमा म्हणायला सापडणार तर सापडणार की नाही का नाही. जावा आता तुम्ही जावा. राणीमा की जय हो.